नमस्कार. जनता दरबारमध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी सुनील केदारे आणि आपण पाहत आहे जनता दरबार. आज आपल्या भेटीला येण्याचे एक खास कारण आहे, ते म्हणजे यावर्षी शहापूरमध्ये जे तापमान वाढ अचानक झालेली आहे, तो मुद्दा घेऊन आपण आपल्या भेटीला आलेलो आहोत. याविषयी बोलायचं तर शहापूरमध्ये यापूर्वी कधीही तापमानाचा पारा हा 45-46 अंशावर गेलेला नव्हता. तो आपण ह्या वर्षी पाहत आहोत की तापमानाचा पारा 45-46 अंशावरती गेलेला आहे. आणि ह्या संपूर्ण परिस्थितीला आपण सगळेच जबाबदार आहोत. कारण या ठिकाणी होत असलेली वृक्षतोड, या ठिकाणी होत असलेलं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, कॉन्क्रीटचं जंगल, ज्या इमारती उभे राहतात त्या इमारती उभ्या राहत असताना ज्या वृक्षांची तोड केली जाते, जे मोठमोठे प्रकल्प शहापूरमध्ये येतात, त्या प्रकल्पांच्या अंतर्गत जे वृक्षतोड केली जाते, ते वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. पण त्या प्रमाणामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे की ज्या वेळेस आपण वृक्षतोड करतो त्या वृक्षतोडीबद्दल 1:5 अशी झाडं लावली गेली पाहिजे, परंतु त्याची अंमलबजावणी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची होताना दिसत नाही. आत्ताच एक 8-15 दिवसापूर्वी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्याकडे एक बैठक आयोजित करण्यात आली. संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक शहापूरच्या तापमानवाढीबाबत खास झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी तापमानवाढीची कारणं विशद केली. त्या कारणांमध्ये मुख्य करून जो समृद्धी हायवे झालेला आहे, शहापूरमधून जो समृद्धी हायवे झालेला आहे, त्याच्यामध्ये अनेक डोंगर हे जमीनदोस्त करण्यात आले. त्यांच्यावरची असलेली वृक्ष झाडं ही देखील जमीनदोस्त करण्यात आली. मोठ्या प्रमाणात वृक्षांची या ठिकाणी कत्तल करण्यात आली. परंतु त्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली नाही. मी स्वतः याबाबत उपवन संरक्षक शहापूर यांना एक माहिती अधिकार टाकला होता की समृद्धीमध्ये जी वृक्ष तोड करण्यात आली त्याच्यानंतर किती झाडांचं वृक्षारोपण या ठिकाणी शहापूरमध्ये करण्यात आले. तर त्यांच्याकडून मला त्यावेळेस उत्तर मिळालं होतं की आपण ही झाडं वृक्षतोड या ठिकाणी केली, पण वृक्षारोपण हे औरंगाबादमध्ये केलं. तर मी त्यांना त्याबाबत प्रश्न विचारला होता की असं का. तर त्यांनी त्याबाबत सांगितलं की महाराष्ट्र शासनाची जागा आपल्याला जिथे उपलब्ध होईल त्या ठिकाणी ती वृक्ष लागवड करण्यात येते, परंतु खड्डा या ठिकाणी आणि मातीचं भरणं त्या ठिकाणी हा नियम कसा लागू होईल. म्हणजे इथल्या लोकांनी जे आज भोगता आहेत उष्णतेची झळ, प्रचंड प्रमाणात उष्णता, ते शहापूरकर भोगतायत आणि त्यांची झालेली वृक्षतोड ही औरंगाबादमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. बरं, त्या ठिकाणी झाली की नाही हा देखील एक मोठा संशोधनाचा विषय आहे. मला मिळालेल्या माहिती अधिकारामध्ये 1,28,000 झाडं त्यांना त्या ठिकाणी लावायची होती, पण त्यातली 79,000 झाडं त्यांनी त्या ठिकाणी लागवड केली, अशा प्रकारची माहिती त्यांनी मला दिलेली. पण ती देखील झाली आहे की नाही हा देखील संशोधनाचा विषय आहे. शहापूरमध्ये जी तापमान वाढ होते त्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे. कारण हा लढा कोणाचाही एकट्याचा नाही आहे, हा संपूर्ण समाजाचा आहे, संपूर्ण पिढीचा आहे. आणि त्याही पुढे जाऊन असं सांगायचं की आज आपण लढलो तर ते आपल्यासाठी नाही लढायचं आहे, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी लढायचं आहे. कारण आज जे आपण भोगतो आहोत याच्याही मोठ्या प्रमाणात उष्णता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि आपली जी येणारी पिढी आहे ती या उष्णतेची झळ, या उष्णतेमध्ये होरपळून निघणार आहे. त्या पिढीसाठी आपल्याला काम करायचं. हे काही 1-2 वर्षाचं काम नाही, हे प्रचंड काम आहे, मोठं काम आहे. आणि त्याच्यासाठी ह्या पावसाळ्यामध्ये सर्वांनी आपली एक जबाबदारी ओळखून या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा एक संकल्प करायचा आहे. जिथेही मोकळी जागा असेल त्या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करा, त्या वृक्षाचं संगोपन करा. झाड आपल्याला काही मागत नाही, एक 5 वर्ष मागतं. 5 वर्ष त्याला पाणी घातलं, जोपासना केली की त्याच्यानंतर ते काहीही मागत नाही, ते फक्त आपल्याला देत असतं. ऑक्सिजन रूपाने देतात, फळझाडं असतात ते एक फळं देतात आणि अशा प्रकारचं फक्त देण्याचं काम वृक्षाकडून केलं जातं. आणि ते सुद्धा आपण या ठिकाणी त्याकडेही दुर्लक्ष करतो. 5 वर्ष संगोपन करणं खूप मोठी गोष्ट नाही,
पण त्याकडेही आपण दुर्लक्ष करतो. कोणीतरी पुढाकार घेईल, कोणीतरी माझ्यासाठी करेल, ही संकल्पना बाजूला ठेवून मी माझ्यासाठी काय करतोय, मी माझ्या येणाऱ्या पिढीसाठी काय करतो, हा विचार करणं गरजेचं आहे. स्वतःपुरतं पायापुढे न बघता दूरदृष्टी ठेवून भविष्यातील विचार करून आपण वागलं पाहिजे. आणि या ठिकाणी शहापूर हे महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारं केंद्र कसं निर्माण होईल, या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. नुकताच शहापूरच्या तहसीलदारांनी देखील या ठिकाणी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडलेला आहे. त्यांनी ग्रामपंचायतींना त्याबाबत आदेश दिलेले आहेत. ते त्यांचं काम करतायत, आपण आपलं काम करूया. कोण पुढाकार घेतं, कोण पुढे येतं, याहीपेक्षा मी स्वतःहून माझ्यासाठी काय करतोय हे महत्वाचं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊया, पुढे येऊया. आणि दुसरा एक मुद्दा या ठिकाणी भारंगी नदीचा उपस्थित केला जातो की भारंगी नदी, या नदीचं विद्रुपीकरण झालेलं आहे. या नदीमध्ये सांडपाणी सोडलं जातं, या नदी दूषित केली जाते, नदी विद्रुपीकरण केलं जातं. तर हे देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे. भारंगी नदी देखील एक सुंदर नदी आहे. या नदीचं संगोपन झालं पाहिजे, या नदीचं खोलीकरण झालं पाहिजे, या नदीचा गाळ उपसा झाला पाहिजे, या नदीत पाणी कसं साठलं जाईल आणि ते कसं जमिनीत मुरलं जाईल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस जमिनीत पाणी मुरतं त्यावेळेस तापमान 4 ते 5 अंशाने कमी होत असतं आणि तेच आपण करत नाही. आपण जमिनीमध्ये पाणीच मुरू देत नाही. जिकडे बघावं तिकडे कॉन्क्रीटची जंगलं उभी करतात, कॉन्क्रीटचे रस्ते उभे करतात, कॉन्क्रीटचे कोबे उभे करतात आणि त्या कारणास्तव पाणी त्या ठिकाणी साचत नाही आणि येणारं पाणी नदी नाल्यांमध्ये पडून ते वाहून जातं. कोणत्याही प्रकारचं त्या पाण्याची जोपासना, संगोपन या ठिकाणी करण्यात येत नाही. नाशिकमध्ये नुकताच एक व्हिडिओ फिरतोय नाशिकमधला की त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे त्यांच्या स्वतःच्या याच्यापुरतं 3 ते 5 अंश सेल्सिअसने तापमान कमी कसं झालेलं आहे याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी या ठिकाणी आपल्याला डोळ्यासमोर दिले. प्रत्येकाची ही गरज आहे, प्रत्येकाने हे केलं पाहिजे. नवीन ज्या इमारतींना नगरपंचायतीकडून किंवा जिल्हा अधिकाऱ्यांकडून ज्यावेळेस परवानग्या दिल्या जातात तिथे ती अट घातली गेली पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम पूर्ण झाल्याशिवाय त्या बिल्डिंगला ओसी दिली नको गेली पाहिजे. आणि हे असे उपक्रम हातात घेऊन आपण या माध्यमातून पृथ्वीचा जो ऱ्हास होत चाललाय, निसर्गाचा जो ऱ्हास होत चाललाय तो थांबवू शकतो. आणि ती जबाबदारी प्रत्येकाने स्वतःहून उचलणं गरजेचं आहे. आणि आपण एकत्र येऊया, आपण पुढे पाऊल टाकूया आणि महाराष्ट्रासमोर एक नवी दिशा या ठिकाणी शहापूरच्या माध्यमातून निर्माण करूया. कोणीही नेतृत्व घेऊ द्या, कोणीही पुढे येऊ द्या, त्याचे हात बळकट करा आणि सर्वांनी येऊन या ठिकाणी एकत्रपणे काम करा आणि एक चांगलं शहापूर, स्वच्छ शहापूर, सुंदर शहापूर अशा प्रकारची संकल्पना सोडा. आपण शहापूर तालुक्याचं एक छान असं उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवूया. काही दिवसातच पावसाळा येणार आहे, त्याच्या आतमध्ये आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्ष लागवड असो, भारंगी नदीचं संवर्धन असो, हे उपक्रम हाती घेऊया आणि ते संकल्प देऊन ते पूर्ण करूया. आज नाही पण 2-5 वर्षात त्याचं आपल्याला छान असं या ठिकाणी नियोजन पाहायला मिळेल, छान असं झालेलं काम पाहायला मिळेल आणि तापमान वाढीमध्ये निश्चितच कमतरता येईल आणि आपले या ठिकाणी शहापूर एक हरित शहापूर या निमित्ताने शहापूर आपण पुढे घेऊन जाऊया. जनता दरबार पाहत राहा. आपले प्रश्न कमेंट्समध्ये टाका. या विषयावरती हा विषय पूर्णपणे आपण लावून धरणार आहोत. या विषयाविषयी कोणाला बोलायचं असेल, कोणाची मुलाखत घ्यायचं असेल, त्यांचं देखील जनता दरबारमध्ये स्वागत आहे. हा विषय नेटाने पुढे नेऊया आणि चला एक सुंदर शहापूर निर्माण करूया. जनता दरबार पाहत असल्याबद्दल धन्यवाद. जनता दरबार सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण लोक एकत्र येऊन या ठिकाणी एक आपण चळवळ निर्माण करणार आहोत. जनता दरबार पाहत राहा. धन्यवाद.